आप देश के जागरूक मतदाता हैं, देश के भाग्य विधाता हैं। अपने वोट की ताकत को पहचानकर अपने देश के विकास के लिए मतदान अवश्य करें। अगर आप बुराई और भ्रष्टाचार के खिलाफ हैं, तो अपनी मतदान की शक्ति को पहचानकर मतदान जरूर करें। आज या ठिकाणी योगेश्वर विद्यालय दावसवाडी येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शालेय मंत्रिमंडळ निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक वर्गाची वर्ग मंत्रिमंडळाची निवड झालेली आहे। या दरम्यान योगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री कटले सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। तर त्यांनाच आपण या निवडणुका संबंधित थोडीशी बातचीत करूया, त्यांच्याशी चर्चा करूया। आदरणीय सरांकडे पहिला प्रश्न विचारू सर, त्याच्या निवडणुका आहेत, या निवडणुका घेण्यामागचा आपला मूळ हेतू कोणता आहे? नमस्कार, मी मुख्याध्यापक योगेश्वर विद्यालय दावसवाडी। भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। भारतामध्ये लोकशाही पद्धतीने राज्य कारभार हा चालवला जातो। ही लोकशाही प्रणाली आहे जी विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये शिकवली जाते, त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊन अनुभव घेऊन की लोकशाही म्हणजे काय असतं, लोकशाही प्रणालीमध्ये जे मतदान केलं जातं ते मतदान प्रक्रिया काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव हा घेता यावा। आणि म्हणतात ना, शिक्षण हे अनुभव आणि प्रात्यक्षिकाद्वारे दिलं पाहिजे। म्हणून आज आम्ही आमच्या शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक आहे, ती निवडणूक या पद्धतीने राबवण्यात भारताने लोकशाही स्वीकारलेली आहे। या लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराच्या मतदानाला किंवा मताला एक अधिकार असतो आणि एक महत्व असतं। हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं पाहिजे की आपलं एक मत किती महत्वाचं आहे आणि ते तुम्ही अनुभवाद्वारे या ठिकाणी प्रत्यक्ष पाहू शकता, त्याचा अनुभव घेऊ शकता। आणि म्हणून एक मत लोकशाहीमध्ये सरकार बदलू शकतं, नवीन सरकार आणू शकतं किंवा त्या एका मतामुळे लोकांची जी काही अपेक्षा आहे त्या अपेक्षा त्यांना सरकारकडून पूर्ण करून घेता येतात। यासाठी ही प्रणाली आम्ही या ठिकाणी राबवत आहे। धन्यवाद सर। या ठिकाणी केंद्राध्यक्ष म्हणून सर हे काम बघत आहेत। सर, केंद्राध्यक्ष म्हणून तुम्ही आजच्या या मतदान प्रक्रियेचं नियोजन नेमकं कोणत्या पद्धतीने केलेलं आहे? प्रथमतः या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व उमेदवारांना आणि मतदारांना मी शुभेच्छा देतो। आजच्या या निवडणुकीसाठी आपण इथे मतदान कक्ष उभा केलेला आहे। जे मतदार आहेत त्या मतदारांना मतदान कक्षाच्या मतदान कार्यालयाच्या बाहेर रांगेत उभं केलेलं आहे। मुलं आणि मुली जे मतदान करत आहेत त्यांच्याजवळ स्वतःचं ओळखपत्र आहे। ओळखपत्र म्हणून आपण त्यांचं आधार कार्ड स्वीकारत आहोत। मध्ये मतदान कक्षामध्ये मतदान निवडणूक कर्मचारी तिथं उपस्थित आहेत, ते काही शिक्षक सांभाळत आहेत। केंद्राध्यक्ष बरोबर सहाय्यक केंद्राध्यक्ष, नंतर सोबत कर्मचारी आणि मतदानाचा कक्ष पण तिथं मांडलेला आहे, जेणेकरून प्रत्येकानं आपलं वैयक्तिक मत हे करता येईल, निर्भोग करता येईल, निर्भीड करता येईल आणि व्यवस्थित जी कार्यप्रणाली राबवता येईल यासाठी सगळी कार्यप्रणाली आम्ही इथं राबवलेली आहे। सगळा संच उभा केलेला आहे आणि गोपनीय पद्धतीने ही निवडणूक होणार आहे। प्रत्येकाला इथं सर्व ज्या प्रत्येक वरातली मुलं जी निवडून आलेली आहेत त्या प्रत्येक मुलांना इथं बोलवलेलं आहे, कोणालाही मतदानापासून वंचित ठेवलेलं नाही। सोबत त्यांना सहकार्य करण्यासाठी त्या वर्गाचे वर्ग शिक्षक देखील तिथं उपस्थित आहे आणि आजची निवडणूक प्रक्रिया ही अगदी निष्पक्षपणे राबवण्यात येईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो। धन्यवाद सर। यानंतर मतदार म्हणून विद्यार्थ्यांच्याही काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे, तो प्रथमच या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहे। काय वाटतं तुला आजच्या या मतदान प्रक्रियेबद्दल, तुझ्या काय त्या ठिकाणी भावना आहेत? जे चांगले निवडणूक उभे आहे त्यांना भेटतो, कोण आपल्या शाळेसाठी काय करू शकतं, कोण शिस्ती करू शकतं पाळण्यासाठी सगळ्यांचे वागणूक वगैरे ते बघण्यासाठी जे मंत्रिमंडळात उभे आहे ते सगळ्या शाळेसाठी मदत करतील। सगळे इच्छुक आहे मतदान करण्यासाठी, सगळ्यांना इच्छुकता लागली का कोण सगळ्यांना
भारी वाटतंय म्हणजे पहिल्यांदाच मी मतदान करते. म्हणजे असं छान उपक्रम आहे मला वाटलं. ठीक आहे, धन्यवाद. यानंतर केंद्राध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे. सर्व मतदारांना आणि सर्व उमेदवारांना या ठिकाणी मी योगेश्वर विद्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. माझे मत माझा अधिकार. 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 माझा मत माझा अधिकार. माझे मत माझा अधिकार. माझे मत माझा अधिकार. माझे मत माझा अधिकार. एक सशक्त लोकतंत्र वही है जहां हर नागरिक अपने मताधिकार का उचित प्रयोग करे। तो भारत को सशक्त बनाने के लिए मतदान जरूर करें। करे राष्ट्र का जो उत्थान, करे उसी को हम मतदान। शहर देश का विकास हम करेंगे। गांव शहर देश का विकास हम करेंगे। वोट पर्व मेले में मतदान हम करेंगे। वोट पर्व मेले में मतदान हम करेंगे। मतदान हम करेंगे। मतदान हम करेंगे। वोट पर्व मेले में मतदान हम करेंगे। भविष्य हम गढ़ेंगे। सारे काम छोड़ पहले वोट हम करेंगे। सारे काम छोड़ पहले वोट हम करेंगे। निशान पर गर्व हम करेंगे। पापा मम्मी भैया बहना सबको ले चलेंगे। पापा मम्मी भैया बहना सबको ले चलेंगे। जीजी चलो, भाभी चलो, अरे चाचा चलो, दादी चलो। जीजी चलो, भाभी चलो, वोट हम करेंगे। चाचा ताऊ मौसी दादी वोट हम करेंगे।